Hello everyone. I welcome you all in our next video lecture. In this video lecture we are going to start our new chapter mensuration. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या नव्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे मेन्शुरेशन. मेन्शुरेशनलाच मराठीत आपण महत्त्वमापन असे म्हणतो. तर इयत्ता 9वी 10वीत असताना आपण भूमिती या विषयामध्ये मेन्शुरेशन म्हणजेच महत्त्वमापन हा चॅप्टर अभ्यासला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच मेन्शुरेशन म्हणजे काय आहे, त्यावरील काय फॉर्म्युलेज आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इंट्रोडक्शन. तर मेन्शुरेशन काय आहे ते इथं मी थोडक्यात सांगितलं आहे. मेन्शुरेशन इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स विच डील्स विथ द मेजरमेंट ऑफ एरियाज ऑफ सर्फेसेस, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स अँड लेंथ्स ऑफ लाईन्स. मेन्शुरेशन ही एक मॅथमॅटिक्सची ब्रांच आहे जे की आपण ज्यामध्ये मेजरमेंट काढत असतो. व्हॉल्यूम, एरिया, लेंथ वगैरे. व्हॉल्यूम म्हणजेच घनफळ, एरिया म्हणजेच क्षेत्रफळ वगैरे आपण या मेन्शुरेशनमध्ये आपण फाइंड आउट करत असतो. त्यानंतर मेन्शुरेशन इज क्लासिफाईड इंटू 2 पार्ट्स. आता हे मेन्शुरेशन 2 पार्ट्समध्ये विभागलं गेलं आहे. तर ते 2 पार्ट्स कोणते? तर फर्स्ट पार्ट आहे मेन्शुरेशन ऑफ प्लेन फिगर्स. आता मेन्शुरेशन ऑफ प्लेन फिगर्स म्हणजे काय, ज्यांना आपण 2 डायमेन्शनल शेप्स असे म्हणतो. आता 2 डायमेन्शनल शेप म्हणजे काय, तर ज्यामध्ये फक्त 2 डायमेन्शन्स असतात, लेंथ आणि ब्रेड्थ. तर अशा ज्या काही आकृत्या असतील, शेप्स असतील, त्यांना आपण प्लेन फिगर्स असे म्हणतो. आता त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो आहे मेन्शुरेशन ऑफ सॉलिड फिगर्स. सॉलिड फिगर्स म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये आपण व्हॉल्यूम फाइंड आउट करत असतो. ज्या आकृत्यांमध्ये आपण उंची किंवा खोली आपल्याला दिली असते, तर अशा आकृत्यांना आपण सॉलिड फिगर्स म्हणतो. प्लेन फिगर्समध्ये आपल्याला लांबी, रुंदी वगैरे दिलेली असते आणि सॉलिड फिगर्समध्ये आपल्याला त्या आकृतीची उंची किंवा खोली देखील आपल्याला दिलेली असते. तर आता आपण याच मेन्शुरेशन ऑफ प्लेन फिगर्स कोणकोणते आहेत आणि त्यांचे काय काय फॉर्म्युलेज आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे सर्व फॉर्म्युले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून घ्यायचे आहेत, कारण तुम्हाला फॉर्म्युलेज जर माहीत नसतील तर तुम्ही यावर आधारित एक्झाम्पल्स सॉल्व करू शकणार नाही. त्यामुळे या चॅप्टरमध्ये हे फॉर्म्युलेज अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर मेन्शुरेशन ऑफ प्लेन फिगर्समधील काय काय आकृत्या आहेत, यामध्ये कोणते कोणते शेप्स येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल असे जे काही शेप्स आहेत, आकृत्या आहेत, ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यांचे काय काय फॉर्म्युलेज आहेत. तर हे फॉर्म्युलेज मित्रांनो तुम्हाला लिहायचे आहेत आणि फॉर्म्युलेज हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे फॉर्म्युलेज जर माहीत असतील तरच तुम्ही यावरील एक्झाम्पल सॉल्व करू शकता, अदरवाईज नाही करू शकत. तर आपण सुरुवात करूया. बघूया आता फर्स्ट शेप काय येतोय तो. पहिल्यांदा आहे इथे ट्रायंगल. आता ट्रायंगल म्हणजे सर्वांना माहिती आहे त्रिकोण. तर इथे मी डायग्राम काढते आहे त्रिकोण. त्यामध्ये इथे या ट्रायंगलला मी नावं देते आहे ABC, ट्रायंगल ABC. आणि BC याची जी लेंथ आहे ती आहे A, म्हणजे BCची लांबी इथं किती दाखवली आहे मी, A दाखवली आहे. त्यानंतर AC या बाजूची लांबी आहे ती B. आणि त्यानंतर खाली AB जो काही पाया आहे या त्रिकोणाचा, बेस ऑफ द ट्रायंगल, याची लेंथ आहे ती C. तर आता या ट्रायंगलवर काय काय क्वेश्चन विचारू शकतात किंवा काय फॉर्म्युले असू शकतात. आता इथे C या पॉईंटमधून एक इथं परपेंडिक्युलर टाकला आहे ABवर. त्याची जी लेंथ आहे ती H आहे, म्हणजेच ते काय आहे, त्या ट्रायंगलची हाईट आहे. तर आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, हा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती असावा. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं फॉर्म्युला, सूत्र इथं मी दिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला इज 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता या डायग्रॅममध्ये, या आकृतीमध्ये बेस किती दिसतोय, तर C हा बेस दिसतोय. इथे तुम्ही बघू शकता, हा जो AB आहे त्याची लेंथ किती दिली आहे C, तो बेस आहे. तो बेस मी इथं लिहिलेला आहे 1/2 इंटू C. आता इथे हाईट,
हाईट म्हणजे काय, आता मी सांगितलं की या सी या पॉईंटमधून जो काही परपेंडिक्युलर इथे ए बीवर टाकला आहे तो काय आहे, तर या ट्रायंगलची हाईट असणार आहे आणि ती हाईट किती आहे, एच आहे. तेच मी इथं लिहिलेलं आहे. सो एरिया ऑफ धिस ट्रायंगल इज 1/2 इंटू सी इंटू एच. आता एरिया इथे काहीही दिलेला असू शकतो, हा जनरल फॉर्म्युला दिलेला आहे, बेस इंटू हाईट. त्यानंतर सेकंड जो फॉर्म्युला आहे तो आहे पेरीमीटर ऑफ ट्रायंगल. पेरीमीटर म्हणजेच परिमिती. तर परिमिती कसं काढतो आपण, तर त्या आकृतीच्या जेवढे काही बाजू असतील त्या सर्व बाजूंची आपण बेरीज करत असतो. सम ऑफ 3 साइड्स. आता इथे 3 साइड्स घेतले कारण ट्रायंगलला 3च साइड्स आहेत. सो सम ऑफ 3 साइड्स. पहिली साइड आहे ए, दुसरी आहे बी आणि तिसरी आहे ती सी. म्हणजे या तिन्ही बाजूंची बेरीज, बाजूंच्या लांबींची बेरीज तर काय असणार आहे, तर पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ए प्लस बी प्लस सी. कोणतीही आकृती दिलेली असेल त्याची जर परिमिती तुम्हाला विचारली असेल तर त्या आकृतीत असणाऱ्या सर्व बाजूंची लांबींची बेरीज म्हणजे काय असणार आहे, त्या आकृतीची परिमिती असणार आहे. आता हे हाईट जे काय आहे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलं आहे आणि बेस जो आहे तो येलो कलरमध्ये दाखवलं आहे. हे ॲक्च्युली एरिया ऑफ ट्रायंगलसाठी इथं मी हायलाईट केलेलं आहे. बेस इंटू हाईट, सी इंटू एच, 1/2 इथे आहे. तर पेरीमीटर लक्षात आलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. पेरीमीटर काढण्यासाठी आपण सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज घेत असतो. इथे 3 बाजू आहेत, या तिन्ही बाजूंच्या लांबींची आपण बेरीज घेतली आहे, ए प्लस बी प्लस सी. सो दिस इज पेरीमीटर ऑफ ट्रायंगल. आता सेकंड जो शेप आहे तो आहे क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, A quadrilateral is defined as a plane figure bounded by 4 straight lines is called as quadrilateral. Quadrilateral म्हणजे अशी आकृती असणार आहे की जे 4 स्ट्रेट लाईन म्हणजे 4 रेषांनी ती बनलेली असणार आहे. तर आता ती क्वाड्रिलॅटरलमध्ये फर्स्ट जो आहे त्यात आहे स्क्वेअर. अ स्क्वेअर म्हणजेच चौकोन. A quadrilateral with all sides equal and each angle is right angle. राईट अँगल म्हणजेच 90 डिग्री असणार आहे, काटकोन ज्याला आपण म्हणतो. सो अ क्वाड्रिलॅटरल विथ ऑल साइड्स इक्वल अँड ईच अँगल इज राईट अँगल इज कॉल्ड ॲज स्क्वेअर. आता इथे स्क्वेअरची डायग्रॅम मी इथे ड्रॉ करते. तर या स्क्वेअरला मी नावं दिली आहेत ए बी सी डी. विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही आकृती ड्रॉ करताय, एखाद्या डायग्राम ड्रॉ करताय, तर जेव्हा तुम्ही त्यांना नेमिंग देताय तर ते नेमिंग ए बी सी डी असं तरी असायला पाहिजे किंवा ए बी सी डी एका अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनने असलं पाहिजे. तुम्ही ए एकीकडे बी इकडे असं देऊ नये, म्हणजे आपल्याला ते वाचायला सोपं पडतं आणि व्यवस्थित म्हणजे त्याचं नेमिंग आपण करू शकतो. तर मी इथे हा स्क्वेअर ड्रॉ केला आहे ए बी सी डी. त्यानंतर आता इथे बी सी पण ज्याची जी लेंथ आहे ते मी इथे दाखवली ए. सी डीची लेंथ ए आहे स्मॉल एमध्ये, ए डीची लेंथ देखील ए आहे आणि ए बी याची लेंथ देखील ए आहे. आणि ए हे काय आहे तर साईड ऑफ अ स्क्वेअर, म्हणजे या चौकोनाची बाजू इथे ए आहे. तर आता या स्क्वेअरसाठी स्क्वेअर कशाला म्हणायचे ते इथे डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे. ऑल साइड्स इक्वल, प्रत्येक बाजू ही समान असली पाहिजे. त्यामुळे इथे प्रत्येक बाजूची लांबी जी दाखवली आहे ती एच दाखवली आहे. ओके. अँड ईच अँगल इज राईट अँगल. आता इथे जो आहे तो राईट अँगल आहे, म्हणजे इथे काटकोन आहे. प्रत्येक जो काही कोन आहे, ए जवळ जो काही कोन तयार होईल तो काटकोन तयार होईल. बी या पॉईंटजवळ जो कोन तयार होईल तो देखील काटकोन असेल. त्याचप्रमाणे सी आणि डी या पॉईंटजवळ देखील काटकोनच असेल. तर अशा क्वाड्रिलॅटरला आपण काय म्हणतो, स्क्वेअर म्हणतो. आता यासाठी इथे ए सीमधून एक अशी लाईन गेली आहे, ते काय असणार आहे इथे, आणि ए सी आणि या बी डीमधून जे 2 लाईन्स गेलेत ते काय आहेत, डायगोनल. डायगोनल म्हणजेच कर्ण. या चौकोनाचे हे कर्ण आहेत, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर. सो एरिया ऑफ स्क्वेअर. आता इथं एरिया म्हणजेच चौकोनाचे क्षेत्रफळ, याचा फॉर्म्युला आहे साईड स्क्वेअर, बाजूचा वर्ग. इथे बाजू आपली आहे ए, त्यामुळे इथे काय असणार आहे, एरिया ऑफ स्क्वेअर काय असेल, ए स्क्वेअर असेल.
या आकृतीसाठी एरिया काय असणार आहे ए स्क्वेअर, कारण इथे साईड जी आहे बाजू जी आहे ती ए आहे म्हणून. त्यानंतर पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. पेरिमीटर म्हणजे परिमिती, आत्ता सांगितलं सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज घ्यायचे, सम ऑफ ऑल साइड्स. आता इथे 4 बाजू आहेत, चारही बाजूंची बेरीज काय असणार आहे ए प्लस ए प्लस ए प्लस ए. 4 वेळा ए आहे म्हणजेच 4a. दिस इज पेरिमीटर ऑफ दिस गिवन स्क्वेअर. त्यानंतर आहे लेंथ ऑफ डायगोनल. आता जर तुम्हाला एक चौकोन दिला असेल आणि बाजू दिली असेल त्या चौकोनाची आणि त्यावरून जर तुम्हाला त्या चौकोनात असलेल्या कर्णाची लांबी विचारली असेल, लेंथ ऑफ डायगोनल, तर त्याचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ 2a. वर्गमुळामध्ये 2a असणार आहे. तर a काय असेल, जो इथे काही बाजू असणार आहे तोच तुमचा a असणार आहे. प्रश्नामध्ये ए नसणार आहे, तिथे तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू दिलेली असेल 2 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर वगैरे, ती एची व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवून हे सोडवावं लागेल. तर अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये आपण हे 3 फॉर्म्युलेज पाहिलेत, एरिया ऑफ स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर अँड लेंथ ऑफ डायगोनल. त्यानंतर क्वाड्रिलॅटरलमध्येच दुसरा प्रकार आहे तो रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आयत. इथे रेक्टँगलची डेफिनेशन बघा, अ क्वाड्रिलॅटरल विथ अपोजिट साइड्स आर इक्वल, अपोजिट साइड्स आर इक्वल अँड ईच अँगल इज अगेन राईट अँगल, दॅट इज 90 डिग्री, इज कॉल्ड ॲज. विद्यार्थी मित्रांनो इथे स्क्वेअर झालं आहे, ते तुम्ही रेक्टँगल करायचं आहे. इथे हा स्क्वेअर नसून इथे काय हवं आहे, रेक्टँगल हवं आहे. तर रेक्टँगलची डेफिनेशन आपण बघितली आहे. त्यानंतर इथे डायग्रॅम आपण बघूया. हा आपला आयत इथे ड्रॉ केला आहे मी, त्याला देखील नेमिंग दिलं आहे पॉईंट्सना ए बी सी डी. त्यानंतर इथे देखील डायगोनल्स आहेत, ए सी आणि बी डी हे 2 डायगोनल्स. आता एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ काय असणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी, L इंटू बी म्हणजेच लेंथ इंटू ब्रेड्थ. तर L काय आहे, लेंथ ऑफ रेक्टँगल, आणि बी काय आहे, तर आता इथे लेंथ इथे दाखवते मी, ए बी ही लेंथ असणार आहे L. त्यानंतर बी जो आहे तो ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल म्हणजेच रुंदी असणार आहे, ती रुंदी मी इथे दाखवते, ते काय असणार आहे बी. हा बी वेगळा आहे आणि हा बी वेगळा आहे. ओके, तर हे काय झालं आयताचे क्षेत्रफळ, ज्यामध्ये काय फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ, लांबी गुणिले रुंदी. त्यानंतर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पुन्हा पेरिमीटर, परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज, सम ऑफ ऑल साइड्स. आता इथे यल आहे, याचा अर्थ इथे देखील यलच आहे, कारण आयताचं डेफिनेशनच आहे की अपोजिट साइड्स आर इक्वल, विरुद्ध बाजू जे काय असतील ते काय असणार आहेत, समान असणार आहेत. आता ए बी या बाजूची विरुद्ध बाजू कोणती, तर ही डी सी. त्यानंतर ए डी या बाजूची विरुद्ध बाजू कोणती आहे, तर बी सी. सो अपोजिट साइड्स आर इक्वल म्हणजे ए बी जर एल असेल तर डी सी पण किती असणार आहे, एलच असणार आहे. आणि जर ए डी याची जर लेंथ बी असेल तर बी सीची लेंथ देखील बीच असणार आहे. त्यामुळे इथं एल प्लस बी प्लस एल प्लस बी म्हणजे हा एल प्लस बी प्लस एल अगेन प्लस बी, म्हणजेच इथे 2 एल आहेत आणि 2 बी आहेत. सो 2L प्लस 2B, दिस इज पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. नाव लेंथ ऑफ डायगोनल. आता या डायगोनलची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो इथे काय फॉर्म्युला दिलं आहे, एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा काय आहे लेंथ ऑफ डायगोनल. तर अशा प्रकारे रेक्टँगलसाठी पण आपण 3 फॉर्म्युलेज बघितलेत, एरिया, पेरिमीटर अँड लेंथ ऑफ डायगोनल. नाव रोम्बस. आता इथे रोम्बस हा नवीन नाव तुम्ही ऐकला असणार आहे. तर रोम्बस म्हणजे काय, समभुज चौकोन. आपल्याला मराठीत माहिती आहे समभुज चौकोन, तर त्यालाच इथे आपण काय म्हणतोय, रोम्बस. अ क्वाड्रिलॅटरल विथ ऑल साइड्स आर इक्वल अँड डायगोनल्स बायसेक्टिंग ॲट राईट अँगल्स टू ईच अदर इज कॉल्ड अ रोम्बस. आता रोम्बस दिसायला कसा आहे तो बघा, ऑल साइड्स आर इक्वल म्हणलं आहे, समभुज चौकोन म्हणजे सर्व बाजू समान आहेत, ऑल साइड्स आर इक्वल.
अँड डायगोनल्स बायसेक्टिंग ॲट राईट अँगल्स. आता हा ABCD इथे मी ड्रॉ करून घेतला आहे. आता इथे डायगोनल्स ड्रॉ केलेत D1 अँड D2. 2 कर्ण इथे मी ड्रॉ केलेत. काय म्हणलं आहे? बायसेक्टिंग ॲट राईट अँगल्स टू इच अदर. म्हणजे जे हे 2 डायगोनल्स जिथे छेदतायत, इथं हा सेंटरमध्ये जे काही अँगल तयार होईल ते काय असणार आहे? राईट अँगल्सला ते इंटरसेक्ट होतील. तर अशा या डायग्रामला आपण काय म्हणतो? रोम्बस, म्हणजेच समभुज चौकोन. मराठीत याला काय म्हणायचं जर माहीत नसेल तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता. रोम्बस मीन्स समभुज चौकोन. तर आता यासाठी आपण इथे सांगितलं सेंटरला जे काही अँगल्स तयार होतील ते काय असणार आहेत? राईट अँगल्स असणार आहेत, काटकोन असणार आहे, 90 डिग्री असणार आहेत इथे. सो आणि इथे आता हे साईड्स दिले आहेत या रोम्बसचे. ए लेंथ असणार आहे या प्रत्येक साईडची. सो एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू, इथे एरिया काय आहे तर फॉर्म्युला 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स. 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. डायगोनल्सची जी काही लेंथ दिली असणार आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. आता इथे डायगोनल काय आहे? हा D1 आणि हा डायगोनल काय आहे? D2. म्हणजे या डायगोनलची लेंथ D1 आहे आणि या डायगोनलची लेंथ D2. D फॉर डायगोनल इथे आपण वापरतोय. सो एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट म्हणलंय 2 डायगोनल्स आहेत त्यामुळे D1 इंटू D2 यांचा गुणाकार आहे इथं. सो समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ हे या फॉर्म्युल्याने आपण फाइंड आउट करतो. त्यानंतर आहे पेरिमीटर ऑफ रोम्बस. इथे रेक्टँगल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे रोम्बस हसायला पाहिजे. पेरिमीटर ऑफ रोम्बस, सम ऑफ ऑल साइड्स. इथे देखील रेक्टँगल झालेला आहे, ते रोम्बस हवं आहे. सो पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू, पुन्हा इथे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज आणि इथे सर्व बाजू ज्या आहेत ते काय आहेत? सेम आहेत, इक्वल आहेत, A आहे त्यांची लांबी. त्यामुळे इथे काय येईल? लेंथ A प्लस, एक मिनिट, पेरिमीटर काय आलेलं आहे तर A प्लस A प्लस A प्लस A, 4 वेळा A आलेला आहे. त्यामुळे इथे पेरिमीटर ऑफ रोम्बस काय आहे? पुन्हा 4A. आणि त्यानंतर लेंथ ऑफ डायगोनल. रोम्बस या डायग्रॅमची जर डायगोनलची लेंथ फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे D1 स्क्वेअर प्लस D2 स्क्वेअर अपॉन 2. म्हणजे डायगोनलचं स्क्वेअर घ्यायचे आहेत आणि त्यांचे ॲडिशन करून 2ने आपल्याला इथे डिवाइड करायचं आहे. सो दिस इज अवर लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस. तर रोम्बसमध्ये आपण एरिया, पेरिमीटर आणि लेंथ ऑफ डायगोनल आपण हे पाहिलं आहे. त्यानंतर क्वाड्रिलॅटरलचाच पुढचा प्रकार आहे चौथा, पॅरलेलोग्राम. आता पॅरलेलोग्राम कशाला म्हणायचं आहे तर याला मराठीत नाव आहे समांतरभुज चौकोन. पॅरलेलोग्राम म्हणजेच समांतरभुज चौकोन. अ पॅरलेलोग्राम इज डिफाइंड ॲज अ क्वाड्रिलॅटरल विथ अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. याचे अपोजिट साइड्स काय असणार आहेत? पॅरलल असणार आहेत आणि इक्वल असणार आहेत. म्हणजे अपोजिट साइड्स जे काही विरुद्ध बाजू आहेत, हे 2 बाजू हे पॅरलल असणार आहेत. पॅरलल म्हणजे समांतर असणार आहेत आणि हे 2 बाजू एकमेकांना समांतर असणार आहेत. समांतर याचा अर्थ हे 2 बाजू पुढे जाऊन कुठेही छेदणार नाहीत. सो इथे मी पॅरलेलोग्राम ड्रॉ केला आहे ABCD आणि इथे हे जे काही दिसतंय ते आहे हाईट ऑफ दिस पॅरलेलोग्राम. तर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आहे पाया गुणिले उंची, बेस इंटू हाईट. तर इथे बेस काय आहे? A आहे. हा AB याची लेंथ किती आहे? A. आणि त्यानंतर हाईट जो आहे तो B आहे, सॉरी H आहे. सो एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, यामध्ये आपण एरियाज बघतोय पॅरलेलोग्रामसाठी. पुढचा जो क्वाड्रिलॅटरलचा प्रकार आहे तो आहे ऑब्लिक क्वाड्रिलॅटरल. काय आहे? ऑब्लिक क्वाड्रिलॅटरल. यालाच दुसरं नाव आहे काईट, पतंग किंवा तिरकस असं त्याचं नाव मराठीत तुम्ही म्हणू शकता. आता हा दिसायला कसा असेल? पतंगासारखा असेल ऑब्वियसली. ABCD हा काईट इथे मी ड्रॉ केला आहे. आता
हा इथे मी जो काय आता ड्रॉ केलेला आहे डी मधून परपेंडिक्युलर AC वर, तो काय आहे, हाईट आहे DE. कशाचा हाईट आहे तर ADC या ट्रायंगलचा. इथे मी दुसरा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे BF. तर या दोघांची जी हाईट असणार आहे, D आणि E ची हाईट जी आहे ती H1 आहे आणि B आणि F या परपेंडिक्युलरची हाईट आहे ती H2. आणि त्यानंतर AC हा काय आहे, बेस आहे. तर ह्याची जी लेंथ आहे ती किती आहे, B आहे. तर आता इथे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD या काईटचा जो क्षेत्रफळ आहे, जो एरिया आहे तो काय असेल, 1/2 इंटू B इंटू H1 प्लस H2. 1/2 इंटू B म्हणजे काय तर हा बेस, इंटू H1 प्लस H2. हा या दोन हाईट्सची ॲडिशन आहे, H1 प्लस H2. हा काय झाला, एरिया ऑफ काईट. आणि इथे एक नोट पॉईंट मी तुम्हाला सांगते की काईट इज रोम्बस. काईट हा काय आहे, रोम्बस आहे. हा नोट पॉईंट आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व करताना लागणार आहे, त्यामुळे हे तुम्ही देखील व्यवस्थितपणे नोट करून घ्या. त्यानंतर आता क्वाड्रिलॅटरलचा पुढचा एक टाईप आहे तो म्हणजे ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमलाच आपण मराठीत समद्विभुज चौकोन असे म्हणतो, म्हणजे यातले दोन बाजू हे समान असतात. अ क्वाड्रिलॅटरल इन विच ॲट लिस्ट वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स इज पॅरलल इज कॉल्ड ॲज ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियम कशाला म्हणायचं, ज्यामध्ये एक तरी पेअर म्हणजे जोडी, एक जोडी ॲटलिस्ट ही अपोजिट साईडची काय असणार आहे, पॅरलल असणार आहे, समांतर असणार आहे. इथे बघू शकता हे जी बाजू आहे, कोणते, DC आणि AB, हे दोन साईड्स हे काय आहेत, पॅरलल आहेत आणि हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहेत. इथे येलो कलरने मी जे साईड्स हायलाईट केली आहे ते दोन पॅरलल साईड्स आहेत. तर आणि इथे हाईट मी दाखवते H आणि DC ही जी साईड आहे त्याची लेंथ आहे A आणि AB या साईडची लेंथ आहे B. तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू, आता एरिया काय असेल तर 1/2 इंटू A प्लस B, इथे मध्ये प्लस साईन आहे, A प्लस B म्हणजे जे दोन साईड्स पॅरलल आहेत त्यांची लेंथची ॲडिशन. म्हणजे ही साईड पॅरलल आहे या साईडशी, त्यामुळे या दोन साईडची जी काही लेंथ आहे A प्लस B इंटू H म्हणजे हाईट, इंटू H हा आहे तुमचा एरिया ऑफ ट्रॅपेझियम. त्यानंतर पेरिमीटर ऑफ ट्रॅपेझियम, पुन्हा इथे परिमिती काढायची आहे म्हणजे सम ऑफ साईड्स, ऑल साईड्स. तर इथे काय असेल, इथे साईडची जी काही लेंथ तुम्हाला दिलेली असेल तेच या ट्रॅपेझियमचा पेरिमीटर असणार आहे. त्यानंतर आता हे आत्तापर्यंत जे आपण पाहिले ते क्वाड्रिलॅटरलचे टाईप्स बघितलेत वेगवेगळे, स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, त्यानंतर पॅरलोग्राम आणि काईट, आणि हा शेवटचा होता तो ट्रॅपेझियम. पहिल्यांदा फर्स्ट जो बघितला होता तो आहे ट्रायंगल. त्यानंतर क्वाड्रिलॅटरलमध्ये हे 5 ते 6 प्रकार. आणि आता पुढचा जो टाईप आहे कशाचा, प्लेन फिगर्सचा, तो कोणता आहे तर सर्कल. सर्कल म्हणजेच वर्तुळ. तर आता इथे सर्कल ड्रॉ करते मी. आता सर्कल म्हटल्यानंतर तुम्हाला रेडियस, डायमीटर, सर्कम्फरन्स या गोष्टी हे नावं तुमच्यासमोर आली पाहिजेत. आता रेडियस म्हणजेच मराठीमध्ये त्रिज्या, व्यास आणि परिघ, वर्तुळाचा परिघ, हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर इथे मी एक सर्कल ड्रॉ केला आहे, एक वर्तुळ इथे काढलं आहे. इथे काय दाखवलं आहे, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, सेंटर ऑफ दिस सर्कल. आणि हे जी काही लाईन आहे सेंटरपासून ती काय असणार आहे, रेडियस ऑफ द सर्कल, त्रिज्या असणार आहे. मला वाटतं की तुम्हा सर्वांना ह्या सर्व गोष्टी माहीत असतील. तर त्रिज्या ही केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या परिघावर इथंपर्यंत ही लाईन म्हणजेच त्रिज्या असते, रेडियस ऑफ सर्कल. इथे रेडियस R दाखवलेला आहे. लेट R बी द रेडियस ऑफ अ सर्कल. इथे R म्हणजे काय आहे, या वर्तुळाची त्रिज्या आहे. तर डायमीटरचा फॉर्म्युला इथे दिला आहे, D इज इक्वल टू 2 × R. जर तुम्हाला रेडियस माहीत असेल तर तुम्ही डायमीटर काढू शकता.
रेडियसच्या दुप्पट म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट काय असतो? व्यास. डायमीटर म्हणजे मराठीत व्यास म्हणतो आपण. त्यानंतर आता या डायमीटरवरून पुन्हा आपण रेडियस काढू शकतो. d/2 म्हणजेच काय केलं मी या rला इकडे LHSला शिफ्ट केलं आहे. सो या 2ला इकडे शिफ्ट केलं आहे. d/2 म्हणजेच r. रेडियस हा काय असतो? डायमीटरपेक्षा हाफ असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, हे तुम्हाला मराठीमध्ये माहीत असेल. तेच इथं लिहिलं आहे, डायमीटर इज इक्वल टू 2r. त्यानंतर आता वर्तुळाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr². इथे स्क्वेअर युनिट्स हे काय आहे? एकक, जे आपण शेवटी उत्तर काढल्यानंतर हे लिहित असतो. तर एरिया ऑफ सर्कल काय आहे? पाय इंटू r². हा आहे तुमचा एरिया ऑफ सर्कल. त्यानंतर पेरिमीटर ऑफ सर्कल. आता इथे काय आहे? परिमिती, वर्तुळाची परिमिती काय आहे फॉर्म्युला? तर 2πr. आता तुम्ही म्हणाल इथे वर्तुळाला बाजू कुठं आहेत जेणेकरून आपण या सर्व बाजूंची बेरीज करू शकू. तर सर्कलचा जेव्हा पेरिमीटर काढतो तो काय असतो? 2πr म्हणजेच सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. वर्तुळाची जी काही परिघ असणार आहे तेच वर्तुळाची परिमिती असणार आहे. सो पेरिमीटर ऑफ सर्कल इज इक्वल टू 2πr. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेन्शुरेशन ऑफ प्लेन फिगर्स, प्लेन फिगरमध्ये काय काय येतात, त्यांची काय काय फॉर्म्युले आहेत. तर यामध्ये आपण ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरलमध्ये आपण 5 ते 6 टाईप बघितलेत. स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस, पॅरलेलोग्राम, काईट आणि ट्रॅपेझियम. आणि त्यानंतर सर्कल. हे आपण प्लेन फिगर्स आजच्या या व्हिडिओमध्ये त्यांचे फॉर्म्युलेज आपण पाहिलं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या फॉर्म्युल्याचा वापर करून एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे आहेत, तर या प्लेन फिगर्सवरील आपण एक्झाम्पल्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा येईल तोपर्यंत तुम्ही हे फॉर्म्युलेज नोट डाऊन करून घ्या आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू.